हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 4 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी मीनाक्षीला तेजस्विनीचं सत्य कळालंय. तेजस्विनी सखीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी लपून किचनमध्ये खात बसली होती, रडत बसली होती. मीनाक्षीने हे पाहिलं आणि सखीला जाऊन सगळं सांगितलं. त्यामुळे सखीला जबर धक्का बसलाय. आणि इकडे खऱ्या मनस्विनीने सरकारने म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर यांना रूममध्ये कोंडून ठेवायचा प्लॅन बनवला. पण शेरात सव्वा शेर निघाली. तिने चक्क सरकारलाच रूममध्ये कोंडून ठेवलंय आणि सरकार ओढत बसलीये, वाचवा वाचवा, परंतु तिला वाचवायला कुणीच नाहीये. मग हा चमत्कार घडला तरी कसा? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी तिच्या रूममध्ये असते आणि मला मनस्विनी बनावं लागतंय. किती त्रास होतोय याचा विचार करून ती खूप दुःखी असते. आणि तेवढ्यात तिच्या कानावर पांडुरंगाची आरती पडते आणि ही आरती ऐकताच सरकार म्हणजेच तेजस्विनीचे पाय हॉलच्या दिशेने चालू लागतात. आणि इकडे हॉलमध्ये सखी, कान्हा हे दोघे मिळून पांडुरंग आणि रखुमाईची आरती करत असतात. त्यांच्याबरोबर गौतम, मीनाक्षी, परशुराम आणि कुल्फीसुद्धा असतात. सगळेजण भक्तिभावाने पांडुरंगाच्या आरतीमध्ये तल्लीन झालेले असतात, भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात. आणि तेवढ्यात तेजस्विनी जिन्यावरून उतरून खाली येते. कोणाचंच तिच्याकडे लक्ष नसतं. ती सगळ्यात मागे उभी असते. सखी, कान्हा आरती करत असतात आणि तेजस्विनी टाळ्या वाजवत असते. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेलेली असते आणि ती चक्क आपले डोळे बंद करते आणि टाळ्या वाजवत असते. परंतु तेवढ्यात कुल्फी मागे वळून पाहते आणि सरकार आरतीसाठी उभी आहे, टाळ्या वाजवतीये. हे पाहून कुल्फीला सुद्धा जबर धक्का बसतो. हे कसं शक्य आहे? सरकार देवाची आरती कशी करू शकते? हाच प्रश्न कुल्फीला पडतो. पण कुल्फी कोणाला काही सांगत नाही. आणि इकडे कान्हा, सखी आणि बाकीच्या सगळ्यांची आरती सुरू असते. कोणाचंच तेजस्विनीकडे लक्ष नसतं. आणि मग थोड्याच वेळात आरती संपते आणि आरती संपल्यानंतर तेजस्विनीसुद्धा भानावर येते. आपल्या खांद्यावर ठेवलेला पदर ती मागे पकडते. अगदी सरकारच्या स्टाईलने उभी राहते. सखी सगळ्यात आधी पांडुरंगाला आणि रखुमाईला आरती देते आणि मग एक एक करून सगळ्यांना आरती देते. कान्हा, मीनाक्षी, परशुराम, गौतम, कुल्फी सगळ्यांना आरती देते. आणि तेवढ्यात ती मागे वळून पाहते तर सरकार उभी असते. सरकारला पाहून सखीला खूप राग येतो. सरकार आणि सखी एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. कान्हा, मीनाक्षी, कुल्फी सगळे सरकारकडे म्हणजेच तेजस्विनीकडे पाहत असतात. सखीच्या मनात काय येतं देव जाणे. आणि सखी चक्क आरतीचं ताट घेऊन तेजस्विनीजवळ येऊन उभी राहते. तेजस्विनी सखीकडे पाहून सरकार स्टाईल तोंड वाकडं करते आणि तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तर सखी म्हणते, मला माहिती आहे तुला आरतीमध्ये, देवाधर्मामध्ये कशामध्येच इंटरेस्ट नाही आहे. पण सकाळी तू कुल्फीला तयार करण्यासाठी आमची मदत केली होतीस ना, तेव्हा आम्ही अबीर आणि टिळा विसरलो होतो. तू ते आम्हाला लावून दिलंस. कुल्फीला तू छान डिटेलिंगमध्ये तयार केलंस. त्यामुळे मी सुद्धा तुला आता आरती देते. सरकार स्टाईलमध्ये तेजस्विनी सखीकडे पाहते आणि सखी म्हणते, तसं तर मला पूर्ण गॅरंटी आहे तू आरती घेणार नाही, कारण तुला देवाधर्मामध्ये इंटरेस्ट नाही आहे. सकाळी तर तू एकादशीचा चांगलाच उद्धार केला होतास, परंतु आता मी तर माझा चांगुलपणा सोडू शकत नाही ना. असं म्हणून सखी सरकारसमोर आरतीचं ताट घेते. आणि तेजस्विनीला तर ते आरती घ्यायचीच असते, परंतु आता कोणाला शंका यायला नको म्हणून अगदी सरकार स्टाईलमध्ये ती थोडा वेळ उभी राहते. तोंड वाकडं तिकडे करते, डोळे इकडे तिकडे फिरवते आणि मग शेवटी नाईलाजाने समोरच्यावर उपकार करते असा आवाहन ती आरती घेते. आणि चक्क सरकारने आरती घेतलीये हे पाहून सखीला जबर धक्का बसतो. कान्हा विचार करतो हे सगळं सावरून घ्यावं लागणार आहे. आणि सरकार ही सखीकडे पाहते आणि विचारते, व्हॉट, घेतली ना आता आरती? बस झालं. सखी खूप चिडते आणि सखी ही रागारागाने तेथून जाणार. इतक्यात तेजस्विनी ही तिच्या आवाजात, सरकारच्या आवाजात नाही तर तिच्या स्टाईलमध्ये, तिच्या आवाजात विचारते, तू आरती घेणार नाही आहे का? हे ऐकून सखी जागेवरच थांबते. तिचा विश्वासच बसत नाही की सरकार माझी एवढी काळजी करतीये.
कान्हा विचार करतो, सावरून घ्यावं लागेल, सांभाळून घ्यावं लागेल आणि कान्हा पुढे येतो. सखी विचार करत असते, तिची सरकारवर नजर नसते. कान्हा हा तेजस्वीला डोळे दाखवतो, काय करताय तुम्ही? आणि तेजस्विनी म्हणते, सॉरी सॉरी, आता काय करणार आहे? आणि मग तेजस्विनी सगळं सावरून घेते आणि म्हणते, कसं आहे ना, तुला माहिती आहे मी कोणाचे उपकार ठेवत नाही. तू मला आरती दिली, माझ्यावर उपकार केले, आता मी तुला आरती देणार, तुझ्या उपकारांची परतफेड करणार. तेव्हा कुठे सगळ्यांना वाटतं, हो, ही सरकारच आहे, सरकारच्या स्टाईलमध्येच बोलतीये. मग तेजस्विनी सखीच्या हातातून आरतीचं ताट घेते आणि सखीला आरती घेऊ देते. सखी ही आरती घेते. सखीच्या मनातल्या शंकासुद्धा निघून गेलेल्या असतात की ही सरकारच आहे, दुसरी कोणी नाही आहे. सखी तिच्या हातातून झटक्याने आरतीचं ताट घेते आणि पुन्हा एकदा पांडुरंगासमोर जाऊन उभी राहते, आरतीचं ताट ठेवते आणि पांडुरंग रखमाईला ती हात जोडते. सगळेजण हात जोडतात आणि किचनमध्ये फराळाचं करण्यासाठी निघून जातात. कान्हा हा सरकारसमोर उभा असतो, तेजस्विनी समोर उभा असतो. तेजस्विनी त्याला सॉरी म्हणते, कान पकडते. कान्हा डोळे दाखवून विचारतो, काय करताय? सरकार सॉरी सॉरी म्हणते. कान्हा हा आतमध्ये निघून जातो. तेजस्विनी विचार करते, मी खूप चुका करतीये, मला या सगळ्या चुका थांबवायला हव्यात. आणि इकडे बँगलोरमध्ये तेजस्विनी, नाही, खरी मनस्विनी आणि मा या इंडस्ट्रीयल सेमिनारमध्ये बसलेले असतात. आणि माचं तर पूर्ण लक्ष असतं, पण सरकारला मात्र काडीचा इंटरेस्ट नसतो. सरकारचं संपूर्ण लक्ष हे माकडेच असतं. आणि मग थोड्याच वेळात हे सेमिनार संपतं आणि हे सेमिनार होस्ट करणारे बिझनेसमॅन म्हणतात, मी तुम्हाला जास्तच बोर केलं असं दिसतंय. मा हसते, तर सरकार हो खरंय असं एक्सप्रेशन देते. मग बाकीचे सगळे बिझनेसमॅन तेथून निघून जातात आणि फक्त मा आणि सरकारच तेथे थांबलेले असतात. माचा मोबाईल सरकारने आधीच घेतलेला असतो, त्यामुळे मा इकडे तिकडे आपला मोबाईल शोधत असते. सरकारला हे माहीत असतं. सरकार, जसं काय मला काही माहीतच नाही असं म्हणून मागे परत येते आणि विचारते, काय शोधताय तुम्ही? तर मा तिला सांगते, माझा मोबाईल सापडत नाहीये. आणि मग सरकार मला टोमणे मारते. कसं आहे ना, आता तुमचं वय झालंय आणि या वयात वस्तू विसरणं, कुठेतरी हरवणं हे थोडं कॉमन असतं. मा तिला रागारागाने डोळे दाखवते आणि मग सरकार तिला प्रश्न विचारते, तुम्ही फ्लाईटने आलात ना? मग कदाचित फ्लाईटच्या विंडोला तुम्ही तुमचा मोबाईल लावला असेल, टाईम लॅप्सचे व्हिडिओ शूट करण्यासाठी. मा तिच्याकडे रागारागाने पाहते. सरकार म्हणते, नाहीतर एअरपोर्टवर तुम्ही सेल्फी घेतला असेल आणि तेथे मोबाईल विसरला असाल, नक्कीच असं काहीतरी असेल. मा चिडून म्हणते, असं काही नाहीये. सरकार म्हणते, मग तुमचा मोबाईल गेला कुठे? तुमचं नाव काय आहे? हे ऐकून मा तिच्याकडे रागारागाने पाहते. सरकार म्हणते, सॉरी, आलं लक्षात. सरकार तिचा फोन बाहेर काढते आणि माच्या फोनवर फोन करते आणि म्हणते, उप्स, सॉरी, तुमचा फोन तर स्विच ऑफ येतोय. याचा अर्थ तुम्ही फोन कुठेतरी विसरलाय. मा सरकारकडे संशयाने पाहते की नक्कीच हिनेच माझा फोन चोरलाय आणि सरकार चिडून म्हणते, नो नो, नॉट ॲट ऑल. मी तुमचा फोन नाही घेतलाय बरं का. हा माझा फोन आहे आणि खूप महागातला आहे, त्यामुळे मला तुमची फोन घेण्याची गरज नाही आहे. मला मात्र संशय असतो की हिनेच कांड केला आहे. आणि तेवढ्यात हा सेमिनार घेणारा बिझनेसमन येतो आणि विचारतो, तुम्ही येताय ना दोघी? सरकार आणि मा हो म्हणतात. मा बाहेर निघून जाते. सरकार खूप खुश होते आणि म्हणते, म्हातारे, ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे पहा मी काय करते ते. आणि सरकारसुद्धा बाहेर जाते. आणि इकडे सरकारच्या घरी सगळेजण मस्त साबुदाण्याच्या खिचडीचा आस्वाद घेत असतात. सखी सगळ्यांना वाढत असते आणि सखीच्या हातची साबुदाण्याची खिचडी सगळ्यांनाच खूप आवडते. सगळे खुश असतात. मीनाक्षी, परशुराम, कुल्फी, कान्हा आणि तेवढ्यात सरकार तेथे येते. म्हणजेच खरी तेजस्विनी तेथे येते आणि तेजस्विनीला पाहून परशुराम आणि मीनाक्षी घाबरून उभे राहतात. तेव्हा तेजस्विनीला कळतच नाही हे दोघे का उभे राहिले आहेत. आणि कान्हा हा या दोघांना म्हणतो, बसा बसा, कोणाला घाबरायची गरज नाही आहे. सखीसुद्धा या दोघांना इशारा करते की बसा. मग हे दोघे कसे बसे बसतात, कोणाचं लक्ष नसतं. तेव्हा कान्हा तेजस्विनीला इशारा करतो, त्या मुख्य खुर्चीवर बसा. तेजस्विनी त्या खुर्चीवर बसते आणि तिला मीनाक्षीच्या ताटामध्ये साबुदाण्याची खिचडी दिसते. तेजस्विनी ही लगेच साबुदाण्याची खिचडी मागते. साबुदाणा खिचडी, आय वूड लाईक टू ट्राय. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर सखी चिडून म्हणते, तू तर सकाळी नाश्ता केलास आणि ज्यांना उपवास आहे त्यांनाच फक्त साबुदाण्याची खिचडी मिळणार, आणि तसंही
तू सकाळी एकादशीचा उद्धार केलाय, त्यामुळे तुला साबुदाण्याची खिचडी मिळणार नाही. हे ऐकून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. कान्हाला समजतं की तेजस्विनीला साबुदाण्याची खिचडी खायची आहे, परंतु सखी त्यासाठी तयार नसते. सरकार म्हणजेच तेजस्विनीला राग येतो. तेजस्विनी म्हणते, नो प्रॉब्लेम. तसंही मला ती खायची नाही आहे, कारण त्यामध्ये खूप कार्ब्स असतात. तुम्हीच खा, मी तर हेल्दी खाणार. असं म्हणून सरकार म्हणजेच तेजस्विनी ही खिचडी खायला नकार देते. सखीला वाटतं की ही अशीच नाटकं करतीये. कान्हासुद्धा गप्प बसतो. पण तेवढ्यात कुल्फी म्हणते, सखी दीदी दे ना त्यांना. सकाळी त्यांनीसुद्धा मला रेडी करण्यासाठी मदत केली होती. आणि जेव्हा आपण आरती करत होतो ना, तेव्हा त्यासुद्धा टाळ्या वाजवत होत्या. त्यासुद्धा आरती करत होत्या. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. सरकार, सखी, कान्हा, मीनाक्षी, परशुराम, गौतम कोणाचाच विश्वास बसत नाही की सरकार चक्क आरती करत होती. आता काय करायचं हाच प्रश्न सरकारला पडतो. आणि सखी विचारते, तू आमच्याबरोबर आरती करत होतीस, तू चक्क टाळ्या वाजवल्यास. आणि आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न सरकारला पडतो. आणि तेजस्विनी म्हणते, राईट, मी टाळ्या वाजवल्या, पण मी आरतीसाठी टाळ्या नाही वाजवल्या, तर मी तुमच्या मूर्खपणासाठी टाळ्या वाजवत होते. की किती मूर्ख आहेत हे, देवाधर्मातच आपला पूर्ण वेळ वाया घालवताय म्हणून टाळ्या वाजवत होते. सखीला खूप राग येतो. कुल्फीसुद्धा गप्प बसते. आणि सरकार ही सखीला ठणकावून सांगते, मला आहे ना तुझ्या हातची खिचडीही नको आहे, तुझी आरतीही नको आहे, आणि तुझी एकादशीही नको आहे. मी माझं माझं काहीतरी हेल्दी खाईल. सखी म्हणते, खरं आहे तुझं, तुला ना हे सगळं काहीच आवडत नाही. तुला फक्त सजून धजून राहायला आवडतं. म्हणजे झोपतानासुद्धा तू अगदी टिच रेडी असतेस. पण मग तू आज तुझ्या कानातले का नाही घातलेस? मनस्विनी तर तिच्या कानातले कधीच काढत नाही. आणि मग तेजस्विनी आपल्या कानाला हात लावून पाहते आणि आपण खरंच कानातले काढलेत आणि ते घालायचे विसरलो हे तिच्या लक्षात येतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कान्हा तिच्याकडे पाहतो, हे तुम्ही काय करताय? आणि पुन्हा एकदा तेजस्विनी आपले कान पकडते. सखी विचारते, तू कानातले का नाही घातलेस? त्याचं उत्तर दे मला. आणि मग तेजस्विनी मनात काहीतरी विचार करते आणि सरकारच्या लुकमध्ये सखीकडे पाहते आणि विचारते, हेच मला तुला विचारायचं आहे. मला विचारणारी तू कोण? म्हणजे आजकाल तू खूपच हुशार होत चालली आहे. बारीक बारीक डिटेल्सवर लक्ष देते. मी काय घातलंय, काय नाही घातलंय, मी काय चूक केली आहे, काय नाही केली आहे. एक लक्षात ठेव, हे माझं घर आहे. काय करायचं ते मी ठरवणार. तू मला नाही सांगायचं. लक्षात आलं? मला नाही सांगायचं. आणि मी माझ्या कानात घालेल, नाही घालेल, हे मी माझं माझं ठरवणार. मला कंटाळा आला, नाही घातले. तू मला सांगणारी कोण? आणि तुमची साबुदाण्याची खिचडी ना तुमच्या जवळच ठेवा. मला नाही खायची आहे. खात बसा तुम्हीच. असं म्हणून तेजस्विनी रागारागाने डायनिंग टेबलवरून उठते आणि हॉलमध्ये जाते. भिंतीच्या मागे जाऊन लपते. कान्हा सखीला म्हणतो, जाऊ द्या, काही काहींच्या नशिबात तुमच्या हातची साबुदाण्याची खिचडी नसते. खिचडी खूप छान झाली आहे बरं का. सखी काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, आणि मला एवढी आवडली आहे ना, माझ्यासाठी थोडी बाजूला ठेवा फ्रीजमध्ये, नंतर खाईल मी. तेजस्वीला समजतं की कान्हाने तिच्यासाठीच खिचडी बाजूला ठेवायला सांगितली आहे. आणि मग गौतम कुल्फीला विचारतो, तुमच्या शाळेत आज दिंडी कशी झाली? आणि मग कुल्फी शाळेत काय काय गमती जमती झाल्या ते सगळं सांगते. आणि म्हणते, आज आहे ना सगळेजण माझ्या पाया पडत होते. मला कळतच नव्हतं की मी तर इतकी लहान आहे, सगळेजण माझ्या पाया का पडताय. मग मला माझ्या टीचरने सांगितलं की आज मी पांडुरंग बनली आहे ना, म्हणून सगळे तुझ्या पाया पडताय. हे ऐकून सगळे हसतात. कुल्फी सगळ्या गमती जमती सांगते. सगळ्यांना आनंद होतो. आणि मग सखी म्हणते, कुल्फी तुझ्या ह्या गमती जमती ऐकून मला माझं बालपण आठवलं. माझ्या बालपणीसुद्धा माझी आई असंच मला शाळेतील दिंडीसाठी पांडुरंग बनवायची, खूप प्रेमाने मला सजवायची. आणि त्याच वेळेस तेजस्विनीलासुद्धा हे आठवतं. सखी आणि तेजस्विनी या दोघींच्या डोळ्यात पाणी येतं. आणि बॅकग्राऊंडमध्ये ए आई तू भासे ठाई ठाई हे गाणं चालू होतं. आणि दोघींना लहानपणाची सखी आणि 12-13 वर्षांपूर्वीची तेजस्विनी दिसते. जेव्हा तेजस्विनी कुल्फीला शाळेच्या दिंडीसाठी पांडुरंगाच्या वेशात तयार करत होती. सखीसुद्धा खूप खुश होती. तेजस्विनीसुद्धा खूप खुश होती. आणि मग तेजस्विनी सखीला अगदी सेम टू सेम तयार करते आणि पांडुरंगाला नमस्कार करते. आपली सखीसुद्धा तेजस्विनीला आशीर्वाद देते. या दोघी खूप खुश असतात. आणि हे सगळं आठवून तेजस्विनी बिचारी एकटीच रडत असते. सखीसुद्धा रडत असते. पण सखीजवळ कान्हा असतो.
कान्हा सखीजवळ येतो, सखीचे डोळे पुसतो, सखी त्याला मिठी मारून रडू लागते. इकडे तेजस्विनीसुद्धा ढसाढसा रडत असते. या दोघी मायलेकी एकमेकींच्या इतक्या जवळ असतात, पण तरीसुद्धा एकमेकींपासून खूप लांब असतात. एकमेकींजवळ त्या येऊ शकत नाही. याचंच तेजस्विनीला खूप दुःख झालेलं असतं. आणि इकडे बँगलोरच्या सेमिनारमध्ये पुन्हा एकदा तेजस्विनी आणि मा एकमेकींच्या जवळ असतात. माचं लक्ष सेमिनारमध्ये असतं, बिझनेसमध्ये असतं आणि या सरकारचं लक्ष मात्र फक्त मावर असतं. माची चांगली जिरवायची असं तिने ठरवलेलं आहे. सरकार माकडे पाहून विचार करते, आज दुपारी लंचनंतर येथेच मी एक अडगळीची खोली पाहून ठेवली आहे आणि त्या अडगळीच्या खोलीमध्ये मी या माला, या राजलक्ष्मीला डांबणार आहे. सरकारला दुपारी तिने ही अडगळीची खोली पाहून ठेवली होती आणि या अडगळीच्या खोलीत ती काय काय करणार आहे हे सगळं आठवतं आणि ती भलतीच खुश होते. तेवढ्यात हे सेमिनार संपतं आणि सेमिनार घेणारे सांगतात, चला मग आजचं सेमिनार संपलं, उद्याच्या इंडस्ट्रियल व्हिजिटला भेटूया. तोपर्यंत तुम्ही बँगलोर नाईट्स एन्जॉय करा. सगळे हो म्हणतात, बाकीचे सगळे निघून जातात. मग मा आणि सरकारच तेथे असतात आणि सरकार माला म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर वॉशरूमला येता का? मा विचारते, तू काय लहान आहेस का? मी तुझ्याबरोबर वॉशरूमला काय यायचं? तू काय घाबरतेस का? तर सरकार सांगते, हो, येथील वॉशरूम आहे ना थोडं वेगळं आहे, त्यामुळे मला भीती वाटते. प्लीज तुम्ही माझ्याबरोबर याल का? मा हसते आणि म्हणते, हो येईल ना. म्हणजे अख्ख्या जगाला घाबरणारी सरकार ही आज स्वतः घाबरवतीये. मग तिला घाबरताना पाहून मला आनंदच होईल. येईल मी तुझ्याबरोबर, चल. असं म्हणून मा ही सरकारला मागे मागे यायला सांगते आणि बाहेर निघून जाते. पण सरकारचा यामागे वेगळाच प्लॅन असतो. माला फसवायचं, माला अडकवायचं असा तिचा प्लॅन असतो. पण मला हे माहीत नाही आहे असा विचार करून सरकार खूप खुश होते. पण सरकारला माहीत नाही आहे, जेथे तिची विचारशक्ती थांबते तेथून माची विचारशक्ती सुरू होते. आणि मा या सरकारची अशी ठासणार आहे ना की ती पुन्हा एकदा माच्या वाकड्यात जायचा विचार करणार नाही, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. इकडे तेजस्विनी ही चुकांवर चुका करत चालली आहे, एकानंतर एक चुका ती करतीये आणि सगळ्यांना लवकरच ही मनस्विनी नाही आहे तर ही दुसरीच कुणीतरी आहे हे कळेल असंच दिसतंय. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. इकडे मा आणि राजलक्ष्मीचा वेगळाच लपंडाव सुरू आहे. सरकार तिच्यावर कुरघोड्या करतीये आणि मा राजलक्ष्मी सरकारवर कुरघोड्या करतीये. ते पाहायला सुद्धा खूप मजा येते. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हाने सांगितल्याप्रमाणे रात्री सगळे झोपल्यानंतर तेजस्विनी चक्क किचनमध्ये येईल. तेथे सखीने ठेवलेली साबुदाण्याची खिचडी असेल आणि तेजस्विनी ही साबुदाण्याची खिचडी खात असेल. आपल्या मुलीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी खाऊन ती खूप इमोशनल होईल आणि ही खिचडी खात असेल, रडत असेल. तिला ही खिचडी खूप आवडणार. पण त्याच वेळेस मीनाक्षी हे पाहिल आणि मीनाक्षीला जबर धक्का बसेल की सरकार चक्क साबुदाण्याची खिचडी चोरून खातीये आणि रडतीये. आणि मग मीनाक्षी लगेच सखी आणि कान्हाच्या रूममध्ये येईल आणि त्यांना सांगेल, मला तुम्हाला असं काहीतरी सांगायचं आहे ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. सखी आणि कान्हा विचारतील काय झालं, आणि मग मीनाक्षी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगेल की सरकार ही एकटीच किचनमध्ये सखीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी खात होती आणि रडत होती. हे ऐकून सखी आणि कान्हाला जबर धक्का बसेल. आता कान्हाला तर हे माहिती आहे, त्यामुळे कान्हाला कळेल आता काही या तेजस्विनीचं खरं नाही आणि सखीला आश्चर्य वाटणार. सखी मीनाक्षीला म्हणेल, मला सुद्धा तिच्यावर खूप शंका येते, ती काही ना काहीतरी चुका करतीये, नेहमीच्या मनस्विनीसारखी ती वागत नाहीये, नक्कीच काहीतरी काळबेर आहे, ते आपण शोधून काढूया. आणि मग सखी या मनस्विनीचं म्हणजेच तेजस्विनीचं सत्य शोधून काढायचे प्रयत्न सुरू करणार. आणि इकडे मा आणि सरकार वॉशरूमला जात असतील तेव्हा सरकारचा असा डाव असेल की या अडगळीच्या खोलीमध्ये माला ढकलून द्यायचं. पण माला कदाचित हे आधीच माहीत असणार आणि त्याआधी सरकार माला ढकलण्याआधी मा ही सरकारला या अडगळीच्या खोलीमध्ये ढकलून देईल आणि चक्क दरवाजा बंद करून घेईल आणि म्हणेल, ए मनस्विनी, तुला काय वाटलं? तू खूप शहाणी आहेस का? मला या अडगळीच्या खोलीत ढकलशील?
मी तुला या खोलीत ढकललंय, आता येथे सडत बस. हा कबीरचा प्लॅन होता. आता तुला येथून बाहेर काढायला कुणीच येणार नाहीये. येथेच अडकून राहायचं आता. आणि मग सरकार जोरजोरात ओरडेल, बाहेर काढा मला, बाहेर काढा, कुणी आहे का? परंतु मा हसत हसत तेथून निघून जाईल. म्हणजे ते म्हणतात ना, शेरा सव्वा शेर आणि सरकार झाली पावशेर. फ्रेंड्स, सरकार आता या अडगळीच्या खोलीत अडकून पडली आहे. किती दिवस अडकणार हे देवच जाणे, पण माने तिची चांगली ठासली आहे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.